नमस्कार, महाराष्ट्र लोक न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। नामदार गिरीश महाजन यांची सलग 7 वेळा आमदारपदी नियुक्ती झाल्याबद्दल लोहारा येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न झालं। लोहारा विविध कार्यकारी चेअरमन, संचालक मंडळ तसेच भारतीय जनता पार्टी आणि गोदावरी फाउंडेशन जळगाव यांचा संयुक्त उपक्रम। लोहारा तालुका पाचोरा महाराष्ट्र राज्याचे संकट मोचक जामनेर तालुक्याचे भाग्य विधाते नामदार गिरीश महाजन यांची सलग 7 वेळा आमदारपदी नियुक्ती झाल्याबद्दल लोहारा विविध कार्यकारी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ तसेच भारतीय जनता पार्टी आणि ग्रामस्थ मंडळी तसेच गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानानं मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या आरोग्य शिबिरामध्ये एकूण 157 रुग्णांनी नाव नोंदणी करून मोफत तपासणी केली। यामधील 108 रुग्ण हे पुढील उपचारासाठी डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि धर्मदाय रुग्णालय जळगाव येथे दिनांक 4 डिसेंबरला पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती आयोजक शरद अण्णा सोनार, भाजपा लोहारा कुऱ्हाड गटप्रमुख यांनी दिली। आणि या आरोग्य शिबिराचे हृदयरोग, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी तपासणी मार्गदर्शन करण्यात आलं। तसेच ईसीजी, कार्डिओग्राफ, रक्तदान तपासणी, नाक, कान, घसा, मोतीबिंदू तसेच किडेपणा, स्त्रीरोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मूतखडा अशा विविध आजारांवर मार्गदर्शन करण्यात आलं। आपल्या परिसरातून आपले खांद्याचे सुपुत्र, खांद्याचे हृदय, संकटमोचक नामदार गिरीश महाजन यांना प्रचंड मतांनी जनतेने विजयी केलं। त्या अनुषंगाने आम्ही जनसेवेसाठी या ठिकाणी लोहारा विविध कार्यकारी सदस्यासाठी गोदावरी फाउंडेशन, साखीगाव आणि ग्रामस्थांच्या वतीनं एक आरोग्य शिबिर, भव्य आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। या ठिकाणी शुगर तपासणी, हृदयरोग तपासणी, त्याचप्रमाणे ईसीजी, 2D इको, सर्व डोळ्यांचे विकार, डोळ्यांचे ऑपरेशन, सर्व प्रकारच्या म्हणजे जे असतील आजार असतील त्या म्हणजे सर्व आजारांचं औषधी देणे या ठिकाणी म्हणजे मोफत औषधी दिली जाते, तपासणी केली जाते। कुठल्याही प्रकारचे शुल्क या ठिकाणी आम्ही ठेवलेलं नाही। जनसेवेसाठी या ठिकाणी आपण या शिबिराचं आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी गोदावरी फाउंडेशनने खूप सहकार्य केलं, त्यांचा मी गावाच्या वतीनं आभार मानतो। आणि अशी सेवा यापुढे आम्ही जनसेवेसाठी कायम पुढचे 5 वर्ष ठेवणार आहोत। दर वर्षाला 1 ते 2 आरोग्य शिबिर या बाबत आम्ही आयोजित करतोच। आणि याच्या पलीकडे दुसरे सामाजिक उपक्रमसुद्धा आम्ही या ठिकाणी राबवत असतो। भारतीय जनता पार्टीचा वसा हा कायम ठेवण्यासाठी भाऊंचं खूप सहकार्य या ठिकाणी आम्हाला मिळतं। भाऊचं जे लोकोपयोगी काम या ठिकाणी झालेलं आहे ते सर्व कामं जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करतो।